एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर आपण ब्लाउज कटिंग करणार आहोत 36 छातीचा 4 टक्स ब्लाउज कटिंग। तर हे आहे अस्तर। सगळ्यात अगोदर आपण अस्तरची घडी बघूया। आता आपल्याला उंची किती टाकायची, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला 14 ची उंची टाकायची, म्हणजे ब्लाउज शिवून 13 इंच होईल। सॉरी 14.5 ची उंची टाका, म्हणजे शिवून 13.5 होऊन जातो। एक इंच आपल्याला जास्तच घ्यावं लागतं। तर 14.5 वर मी एक मार्क केले। आपण घेणार आहोत आता आखून। तर काय करायचे आपल्याला 5.5 आपल्याला शोल्डर ठेवायचे। 5.5 पुन्हा एकदा आपल्याला थोडंसं खाली घ्यायचे आणि मोंड्यासाठी आपल्याला जवळजवळ 5.5च घ्यायचे। एकदम व्यवस्थित बसून जाते शोल्डर, काही कमी जास्त होत नाही आणि फिटिंगला एकदम व्यवस्थित बसते। आणि घडी पडते आपली 9 ची। 36 छातीचा ब्लाउज आहे तर 9 ची घडी पडते। 2 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवणार आहोत। 1.5 इंचावर आपण पाठीमागचा मोंड्यासाठी आकार देणार आणि आपल्याला आता आखून घ्यायचंय व्यवस्थित, आकार देऊन घ्यायचंय व्यवस्थित। अशा पद्धतीने आकार झालाय 1.5 इंचावर। आता आपल्याला गळा घ्यायचा आहे 2.25 इंचाचा। हा आपला पाठीमागचा गळा आहे, तर आपण 10 इंचावर 9.5 इंचावर देऊ। खाली मी 3 इंच घेते, म्हणजे आपल्याला गोल गळा व्यवस्थित येऊन जाईल। सगळं मी काम तुम्हाला कस्टमरच्या याच्यावरच दाखवते, माझे स्वतःचे काहीच ब्लाउज नाही। आता जेवढं आपलं हे माप आले त्याच्यामधून आपल्याला अर्धा इंच वजा करायचे, तर जवळजवळ 11 आले, तर 10.5 घ्यायचे आपल्याला। अर्धा इंच आपण कमी केले, किंवा कमरेचा भाग कंबर आपलं जेवढं असेल त्याच्यामध्ये आपल्याला चौथा भाग काढायचा आहे, अधिक त्याच्यामध्ये 2.5 इंच मिक्स करायचे। तर आपण याची करणार आहोत कटिंग। हा झाला आपला पाठीचा भाग। आता आपल्याला आहे तसंच समोर ठेवायचे, त्याच्यामुळे मग मी गळा काही आत्ताच कट करीत नाही, कारण गळा आपण नंतर कट करू। समजा ह्या बाजूने जरी आपल्याला माप बसलं तरी पण काहीच अडचण येत नाही, आपल्याला बाहीला हा कपडा येऊन जातो। 1 इंच आपल्याला समोरच्या भागात लागते। असं जर ठेवलं तर कपडा पुरत नाही, असं जर ठेवलं तर आपण शोल्डर थोडंसं वर जाते, तर बरोबर ॲडजस्ट होऊन जाईल। बघा, किंवा आपण असं पण ठेवू शकतो। तर आपण असंच ठेवू। आता मी पूर्ण इकडची कटिंग करून टाकते, म्हणजे जे आपल्याला लागत नाही हा भाग मी पूर्ण कट करून टाकते। आता हे बघा, बंद बाजू गळ्याची माझ्याकडून आहे, आणि हा जो भाग आहे आपण इथं हुकलूक पट्टीसाठी सोडून देऊ। बाकी पूर्ण आपल्याला जेवढं आपण माप घेतलं त्यानुसारच आपली कटिंग राहील। 1 इंच आपल्याला समोरच्या भागात वाढवायचंय। अशा पद्धतीने 1 इंच आपल्याला वाढवायचंय। आता आपण काय केले, जेवढं आपण हुकलूक पट्टीला कपडा गुंतवतो तेवढं आपण एक्स्ट्रा घेतले, तर ही वरची लाईन आपल्याला हे आपल्याला कट करून टाकायचं आहे हा कपडा। बाकीचं पूर्ण आपण ड्रॉ करून घेऊ। आता मला इथं दिसतंय थोडंसं, तर मग मी याच्यावरच एक आखून घेते। पुन्हा एकदा मी काय करते, आपण इथून माप घेऊया।
5.5 इथं बरोबर आले. 1 इंचावर आपण मोंड्याला आकार देऊन घेऊ, कारण आपण पाठीमागच्या भागात आपण आकार दिलेला 1.5 इंचावर. आता हा आकार दिलाय आपण 1 इंचावर. आता काय करायचं आहे, आपल्याला गळा घ्यायचा आहे समोरचा 6.25 इंच. कस्टमरची मागणी आहे गळा थोडासा कमीच ठेवा, तर आपण 6.25 वर घेतले. इथपासून आपण गळा घेतला होता 2.25 इंच आणि खालच्या बाजूने जवळजवळ थोडासा 2.25 इंच तरी गेला असन, कारण आपल्याला गोल गळा जर पाहिजे नसेल तर मी हर एक व्हिडिओमध्ये सांगते का आपल्याला गळा हो थोडं खालून वाढवावंच लागतं. आता आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे, तर टक्स पॉईंट घ्यायचा आहे 4.25 इंच. पावणे 4 वर आपण एक मार्क केलाय. आपल्याला ह्या लाईन पासून घ्यायचे 2 इंच आणि इकडून घ्यायचे आपल्याला 1.5 इंच. आता हे आपल्याला आखून घ्यायचे. आकार लगेच आपण देऊन घेतलाय क्रॉस पट्टीला. आता काय करायचं आहे, आपल्याला 1.5 इंचाचा एक टक्स घ्यायचा आहे. आता हा टक्स पूर्ण आपल्याला 1 इंच एवढा आला पाहिजे, म्हणजे पफ व्यवस्थित येऊन जातो आणि फिटिंगला ब्लाऊज व्यवस्थित बसतो. अशा पद्धतीने हा 4 टक्स ब्लाऊज जवळजवळ कंप्लीट झाले. तर आपण याची करणार आहोत कटिंग. तर आता आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये कुठंही वाढवायचं नाही आहे, जसं आहे तसंच आपल्याला ठेवायचं आहे. आपण काय बदल केला आहे तर नक्कीच तुमच्या लक्षात आलंच असेल. छत्तीस साईजचा हा ब्लाऊज आहे. छत्तीस साईजचा हा ब्लाऊज आहे. तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपली याची कटिंग झाली. आणि पुन्हा एकदा सांगते, माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.